नमस्कार मित्र हो, आमचा SRT पद्धतीचा मक्का आणि नवीन पद्धत चालू झाली आता पाहून घ्या. हे नवीन पद्धत पाईपाने ट्यूबवेलच्या बेटाला असा पाईप जोडायचा अर्ध्या इंचीचा आणि त्यानं मक्याला पाणी द्यायचं. हे नवीन पद्धत आहे. म्हणजे याच्यामध्ये रात्री यायचं काम नाही, वावरात पाणी द्यायला. आणि याच्यामुळे पाण्या अंदर पण घुसायची गरज नाही, कारण इचुकाटा राहते, इथे डुक्कर वगैरे फिरतात, त्याच्यामुळे वरूनच पाणी द्यायची ही पद्धत चालू झाली, नवीन पद्धत. SRT पद्धतीला अशा पद्धतीने पाणी द्या. राहुल हे बघा आमचे राहुल भाऊ कसे पाणी देतात प्रत्येक झाडाला पाणी. दूर वळून दाखवून दूर वळून झालं का भाऊ, झालं का पाणी? आपण की आमचा SRT पद्धतीचा मक्का किती टाप जमलेला आहे. आता आम्ही या मक्याला ठिबकच्या सहाय्याने खत सोडणार आहोत, वॉटर सोल्युबल खत सोडणार आहोत. यासाठी ही टाकी आहे आमची. ही टाकी आता आपण दुसऱ्या साईडला भरणार आहोत. त्या धुऱ्या नाहीत ना त्या, ते मधलं निंबाळ्या नंतर झाड आहे की ते तिकडचं काय काय ते त्या झाडाचं पटापट जाय. बापरे, रावल्या गल्ला आहे का इथं? अरे चालता नाही राहिला याच्यात. हा बघा भाऊ आमचा पट्टा पद्धत सारखा मक्का आहे, पण हा पट्टा पद्धत पण म्हणू शकतो आपण याला, पण त्याच्यापेक्षा हे SRT पद्धत आहे. SRT पद्धत म्हणजे आपण बेड केले होते 4-4 फुटावरती, आपण बेड केले होते. आपण बघू शकता हे बेड आहे तिथं, आणि या बेडवर आपण ठिबकची नळी टाकली होती. आणि हे बघू शकता ठिबकची नळी, आणि या ठिबकच्या नळीवर दोन्ही साईडने मक्का लावला होता. मक्याचे जे बिजोया दाणे आहेत ते लावले होते आपण दोन्ही साईडला, आपण बघू शकता. तर हा आपण प्रत्येक तासामध्ये ठिबकची नळी टाकलेली आहे. आणि हा मक्का आता आपला छात्यापर्यंत मक्का आलेला आहे. कमीत कमी 6 ते 7 फूट या मक्याची वाढ अशी झालेली आहे आता. हा SRT पद्धतीचा मक्का. SRT पद्धत म्हणजे बेड, एक वेळ बेड तयार करून घ्यायचे 4-4 फुटावरती, चांगले उंच असे बेड तयार करून घ्यायचे, रुंद 4-4 फूट अंतरावरती. आणि बेडवर मक्याची लागवड हे दोन्ही साईडनं करायची. त्या मक्यामधलं अंतर म्हणजे 1 फुटाचं दोन्ही दाण्यामधलं अंतर ठेवायचं, आणि बेडवरती मक्याची लागवड करायची. आणि त्याच्या मधोमध ठिबकची नळी टाकून द्यायची. ठिबकची नळी टाकल्यामुळे एकसारखं जे पाणी आहे पूर्ण शेताला भेटतं, आणि मक्का एकदम व्यवस्थित जमतो. एकदम आपण बघू शकता या मक्याची कंडिशन कमी जास्त आहे थोडा, कारण पाण्याचं ड्रेनेज जे आहे ते थोडं कमी जास्त झालेलं आहे. कुठं जमीन हलकी भारी आहे, त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जास्त नाही आहे, कमी जास्त नाही आहे मक्का. एकसारखाच मक्का पूर्ण बसलेला आहे, आणि हिरवागार असा मक्का बसलेला आहे. हा मक्का म्हणजे पूर्ण शेतामध्ये आपण भास्करचा मक्का लावलेला आहे. अंकुरचा जे भास्कर आहे तो मक्का आपण लावलेला आहे. याच्यामध्ये फायदा असा मिळतो, बेडवर लावल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जायचं जर असलं, आतमध्ये शिरायचं जर असलं, काही बघायला कुठं नळी वगैरे डॅमेज आहे का, तर ते पण आपण बघू शकतो. त्याचा हा फायदा. आणि मोकळी हवा पण याच्यामध्ये खेळती राहते. हा आपला मक्का असा झालेला आहे. आमचा धुरा आहे. मक्याची कंडिशन इकडे थोडे लहान आहे, कारण पाण्याचं इकडे थोडं चढ आहे ना, थोडं पाणी चढायला प्रॉब्लेम जाते, त्याच्यामुळे थोडी कंडिशन लहान आहे. पण तिकडल्या साईडला 6 ते 7 फूट मक्का वाढलेला आहे. आणि शेणखत पण तिकडल्या साईडला असल्यामुळे तो मक्का जास्त वाढलेला आहे. शेणखताचा पण खूप भारी असा फरक पडत असतो. प्रत्येक बेडवर आपण ठिबक टाकलेला आहे, आणि इथं खालून पाणी द्यायची गरज नाही. एक वेळ मोटरचं बटन दाबलं ऑटो स्विचचं की पूर्ण ठिबक क्षेत्राचं ठिबक जे आहे 4 एकराचं ठिबक पूर्णपणे चालू होऊन जातं, आणि एकसारखं पाणी या मक्याला भेटतं. फक्त एक वेळ आपल्याला नळ्या चेक करून घ्यावं लागतात, कुठं डॅमेज वगैरे आहे का सेट करून घ्यावं लागतात. नमस्कार, धन्यवाद. आणि हा पण आपला SRT पद्धतीचा मक्का आहे. हा मक्का अगोदरचा मक्का आहे आपला. तो जो अगोदर मक्का दाखवला होता त्याच्यापेक्षा 1 ते 2 महिने 1.5 महिना अगोदरचा हा मक्का आहे लागवण झालेला. हा मक्याची वाढ आपण बघू शकता. हा मक्का केवढा वाढलेला आहे. हा मक्का पूर्णपणे आता तुरेवर आलेला आहे. तुरे आपण दिसत नाही आपल्याला व्हिडिओमध्ये, पण तिकडच्या साईडला तुरे वाढलेले आहेत. तो
तो अगोदरचा मक्का पण SRT पद्धतीचा होता आणि हा मक्का पण SRT पद्धतीचा आहे. याच्यामध्ये पण आपण बेड केलेला आहे, त्याच्यापेक्षा बेड थोडे लहान झालेलं आहे. याच्यामध्ये पण ठिबकची नळी आपण टाकलेली आहे आणि दोन्ही साईडनं बघू शकता आपण, दोन्ही साईडने हे ठिबकची नळी आहे मधामध्ये बेडवर आणि दोन्ही साईडनं मक्क्याची लागवण केलेली आहे. हा मक्का खूप असा वाढलेला आहे. आता मक्क्याची वाढ असं आपण बघू शकता. मेरी पुख पवन हा आपला SRT पद्धतीचा मक्का खूप असा जबरदस्त मक्का जमलेला आहे. रिझल्ट आपल्याला असे चांगले भेटलेले आहेत, व्यवस्थित रिझल्ट भेटलेले आहेत. धन्यवाद.